नमस्कार महिला आणि महिला भगिनींनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी, माझी लाडकी बहीण योजना. खूप साऱ्या महिलांचे KYC करूनसुद्धा पैसे बंद झालेले आहेत. तर यामध्ये KYC ज्या महिलांनी केलेली आहे तरीही नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते त्यांना मिळालेले नाहीत आणि या योजनेचे हप्ते बंद झालेले आहेत. ज्या महिलांनी KYC करूनसुद्धा काही महिलांचे हप्ते बंद झालेले आहेत. परंतु काही महिला ज्या पात्र असूनसुद्धा ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत, त्यांनी आपले पुन्हा हप्ते चालू करण्यासाठी काय केलं पाहिजे ते आपण बघूया. तर ते हप्ते पुन्हा चालू करण्यासाठी त्यांनी एक विनंती अर्ज केला पाहिजे. मग तो विनंती अर्ज कोणाच्या नावाने केला पाहिजे आणि कशा प्रकारे केला पाहिजे ते आज आपण बघूया. तर बघा, अर्जाचा फॉर्मॅट असा आहे, विनंती अर्ज. त्याच्यामध्ये दिनांक दिलेले आहे बघा 2026 आणि तो कोणाच्या नावाने करायचा आहे ते आपण बघूया. बघा, प्रति जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साहेब, तर यांच्या नावाने तो अर्ज करायचा आहे. पुढे बघूया. आता विषय काय असणार आहे आपला, बघा विषय असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. तर हा अर्जाचा नमुना आहे, तो तुम्हाला ऑलरेडी फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. त्याच्यामध्ये जे काही संदर्भ आहे ते आपल्याला भरावे लागतील. जसे की आता बघा, इथे तुम्हाला स्वतःचं नाव टाकायला लागेल. अर्जदार म्हणजे स्वतःचं नाव. त्याच्यानंतर तुमचा स्वतःचा आधार कार्ड टाकावं लागेल. अर्ज क्रमांक टाकावा लागेल. त्याच्यानंतर बघा, पत्ता. आता तुम्ही जिकडे राहता तो पत्ता तुमचा मूळ पत्ता लिहावा लागेल. आणि हे सर्व केल्यानंतर पुढे बघा, पुढे काय आहे, महोदय. आता आपण एक अर्ज आपण लिहिलेला आहे. आता महोदय, आता पुढे बघा काय आहे, मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून माझा लाभ, आता इथे कधीपासून जो बंद झालेला आहे, नोव्हेंबरपासून बंद झाला आहे की डिसेंबरपासून बंद झाला आहे ते इथे लिहायचं आहे की पासून बंद झाला आहे. पुढे बघा, पुढे आपण एक त्यांना एक सत्य प्रतिज्ञापत्रावर आपण एक लिहून देतो. काय लिहून देतो बघा, मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की माझी KYC बघा KYC प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही. माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही. तसेच बघा, पुढे बघा, तसेच माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे. तरी माझ्या आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा चालू करण्यात यावेत याकरिता अर्ज सादर करत आहोत. तर आपण हा हप्ता पुन्हा चालू करण्यासाठी पण त्यांच्यासाठी निकष दिलेले आहेत की त्यांच्या कुटुंबामध्ये कुणी सरकारी नोकरीमध्ये नसावा, 4 चाकी वाहन नसावे आणि 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असावे. पुढे बघा, ठिकाण तुमचं गावाचं नाव लिहायचं, तारीख टाकायची ज्या दिवशी अर्ज तुम्ही देणार आहात, स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकायचा आणि इथे अर्जदाराचं नाव आणि सही. मग या अर्जासोबत आपण काय काय कागदपत्र देणार आहोत ते आपण बघूया. तर बघा, प्रथम लाभार्थी आधार कार्ड, तुमचं आधार कार्ड झेरॉक्स. त्याच्यानंतर लाभार्थ्याच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड. आता जो लाभार्थी विवाहित असेल त्यांनी पतीचं आधार कार्ड द्यायचं, जो लाभार्थी अविवाहित असेल त्यांनी वडिलांचं आधार कार्ड द्यावं. पण ज्यांचे वडील नाहीत मग त्यांनी काय केलं पाहिजे, मग त्यांनी वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र जोडलं पाहिजे. पुढे बघा, लाभार्थी TC झेरॉक्स. TC म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला, हा देण्यात यावा. त्याच्यानंतर चौथं बघा, लाभार्थी रेशन कार्ड. त्यांचं रेशन कार्डचा झेरॉक्स जोडला पाहिजे. तर ही 4 किंवा 5 कागदपत्रं आहेत, ही अर्जासोबत तुम्ही जोडली पाहिजे. आणि हा अर्ज तुम्ही कोणाकडे जमा करणार, तर एक तर अंगणवाडी सेविका यांच्याकडे किंवा जिल्हा अधिकारी बाल विकास कल्याण
कार्य जे कार्यालय आहे तिथे तुम्ही हा अर्ज देऊ शकता. तर असा हा अर्ज आहे, विनंती अर्ज. तो तुम्ही भरून दिल्यानंतर जर तुम्ही पात्र असाल खरोखर, तर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येईल आणि ती तुमची पात्रता तपासून बघेल आणि खरोखर पात्र असाल तर तुम्हाला तो लाभ पुन्हा चालू होईल. तर महिला भगिनींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी अजून माहिती मिळवण्यासाठी आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून नवीन नवीन माहिती किंवा अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलचं नाव आहे मिस्टर PK07 क्रिएशन. धन्यवाद.